मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेले आहेत. या ठिकाणी आपला क्लास घेतोय आपण. बघा, या ठिकाणी केंद्र प्रमुख टेट व टीईटी साठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक. आणि आपल्याला माहित आहे की केंद्र परीक्षा अजून तारीख नक्की नाही. टीईटी माहित आहे आपल्याला, टीईटी मध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात, टेट मध्ये सुद्धा असतात. तर हे प्रश्न आपण सुरुवातीपासून गणिताचा जो भाग आहे, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि मानसशास्त्र, हे जो भाग आहे तो आपण परफेक्ट करूया अगोदरच. मग केंद्रप्रमुखाची तारीख पडल्यानंतर आपण विषय क्रमांक 2 कडे जाऊया आणि दुसऱ्या पेपर कडे जाऊया. ठीक आहे, ओके. चला बघूया आपण आता याच्यामध्ये गणितामधला नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, तर 1 पासून ज्या पुढच्या संख्या आहेत, 1 पासून ज्या पुढच्या संख्या, त्या अनंत संख्या, त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. म्हणजे 1 2 3 0 0 यामध्ये येणार नाही, अनंत संख्या आहेत त्याला म्हणायचं नैसर्गिक संख्या. समसंख्या आपल्याला माहित आहे, ज्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो किंवा एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असले की त्याला समसंख्या असे म्हणतो. त्यानंतर पुढचा बघा, इथे आहे विषम संख्या. समसंख्या सोडून राहिलेल्या विषम संख्याच असणार, म्हणजे 2 न निश्चित भाग न जाणाऱ्या संख्या किंवा ज्याच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात, त्याला आपण विषम संख्या असं म्हणतो. त्यानंतर पुढे आहे मूळ संख्या. ज्या संख्येचे विभाजक तीच संख्या आणि 1 असतात त्याला मूळ संख्या असे म्हणतात. आता मूळ संख्या 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. संयुक्त संख्या 74 आहेत. एक ही मूळ ही नाही, संयुक्त ही नाही. सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे. सर्वात मोठी 100 मध्ये 97 आहे. पण तुम्हाला 100 पर्यंत नाही तर 200 पर्यंत काय करतात, मूळ संख्या विचारल्या जातात. त्यामुळे 200 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला पाठ हव्यात. संयुक्त संख्या कोणत्या, राहिलेल्या त्या ज्या 74 संख्या राहतात 100 मधल्या, त्या संयुक्त संख्या आहेत. एक ही मूळ ही नाही आणि संयुक्त नाही, हे लक्षात ठेवा. संयुक्त संख्या सुद्धा आपल्याला 200 पर्यंतच्या पाठ हव्यात. आता तुम्ही मूळ संख्या पाठ केल्या 200 पर्यंतच्या, राहिलेल्या संयुक्त संख्या असणार. त्यानंतर पूर्ण संख्या. इथं बघा, नैसर्गिक संख्या हा भाग थोडा वेगळा आहे. पूर्ण संख्याकडे बघा. आता पूर्ण संख्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त 0 ऍड झालाय. बघा, नैसर्गिक संख्या 1 पासून आहे, पूर्ण संख्या त्याच्यामध्ये फक्त 0 ऍड झालाय. म्हणजे 0 1 2 3 4 याच्यामध्ये 0 हा सर्वात लहान किंवा सर्वात लहान 0 मोठी संख्या सांगता येत नाही. सर्वात लहान ही 0 आहे पूर्ण संख्यामध्ये. पूर्ण झाल्यानंतर पूर्णांक. बघा, पूर्ण संख्या 0 पासून पूर्णांक, मग त्याच्यामध्ये मध्यभागी 0 घ्यायचा. याकडे पासून एका बाजूकडून -1 -2 -3 -4 आणि इकडून 1 2 3 4 मध्यभागी 0 घ्यायचा. पूर्णांक, पूर्ण संख्या 0 पासून पूर्णांक -1 -2 -3 आणि इकडे 1 2 3 4 आणि मध्यभागी हा 0 हवा. मध्यवर्ती हा काय बघा, 0 हा मध्यवर्ती असतो. लक्षात ठेवा, पूर्ण संख्या 0 पासून पूर्णांक संख्या मध्ये 0 घेतला, -1 -2 इकडे 1 2 3 4. परिमेय संख्या. आता बघा, परिमेय पूर्ण संख्या समजली असेल तुम्हाला, पूर्णांक संख्या समजली असेल. आता ह्या दोन संख्या बघा, परिमेय पूर्ण आणि पूर्णांक मध्ये काय लक्षात ठेवायचंय, पूर्ण संख्या 0 पासून सुरू, पूर्णांक संख्या 0 मध्ये ठेवायचं आणि -1 -2 इकडे 1 2 3. आता ह्या दोन संख्या एकत्रित बघूया आपण. परिमेय संख्या, ज्याचा छेद 0 नाही, ज्याचा छेद 0 नाही, म्हणजे त्याचा छेद काही पण असू द्या, दुसरा -5 असू द्या, 100 असू द्या, 60 असू द्या, 1 असू द्या किंवा ती पूर्णांक संख्या असू द्या, ज्याचा छेद 0 नाही, ज्याचा छेद 0 नाही, त्या सर्व संख्या ह्या पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात. म्हणजे पूर्णांक संख्या सुद्धा सगळ्या काय आहेत, परिमेय संख्या आहेत. आता अपरिमेय, त्याच्या विरुद्ध, ज्याचा छेद 0 असतो किंवा ज्या प्रश्नाचं उत्तरच येत नाही. उदाहरणार्थ बघा, इथे बघा,
छेद शून्य असणाऱ्या, म्हणजे ज्याचा छेद शून्य आहे इथं छेद शून्य आहे, इथं सुद्धा बघा छेद शून्य येणार आहे. 143 छेद 19 वजा 19 शून्यच येणार आहे. आणि हे वर्गमुळात 11 केलंय, ह्याचा उत्तरच येणार नाही, ह्याचं उत्तरच येणार नाही. म्हणून त्याला आपण काय म्हटलंय, अपरिमेय संख्या म्हटलेलं आहे. त्यानंतर उत्तर न मिळणाऱ्या संख्या हे मी तुम्हाला सांगितलंय. त्रिकोणी संख्या, एक त्रिकोणी संख्या बघा 100 पर्यंतच्या 13 संख्या आहेत, त्या सगळ्या संख्या पाठ हव्यात. त्रिकोणी संख्या कसा काढायच्या, त्याचा दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2 करायचं, म्हणजे 4 गुणिले 5, 4 पंचे 20 भागिले 2 करायचं, म्हणजे 10 आलं. अशा त्रिकोणी संख्या काढायच्या. त्रिकोणी संख्याचा पाया कसा काढायचा आपल्या रफिक मुलानी सर या युट्यूब चॅनलवर सर्व दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आता परत एकदा मी फास्ट मध्ये सांगतो. नैसर्गिक संख्या 1 2 3 4 असणाऱ्या सगळ्या अनंत संख्या, समसंख्या 2 4 6 8 या किंवा 2 न भाग जाणाऱ्या, विषम संख्या 2 न भाग न जाणाऱ्या, मूळ संख्या 2 3 5 7 असणाऱ्या, 100 पर्यंत 200 पर्यंतच्या पाठ हव्यात, संयुक्त संख्या राहिलेल्या असणार, पूर्ण संख्या शून्यापासून, पूर्ण संख्या शून्यापासून पुढच्या संख्या, पूर्णांक संख्या मध्ये शून्य घ्यायचा. बघा इथं पूर्ण संख्यामध्ये शून्यापासून सुरुवात, पूर्णांक मध्ये शून्य घ्यायचा, इकडे 1 2 3 4, इकडे वजा 1 वजा 2. त्यानंतर परिमेय संख्या, छेद शून्य सोडून सगळ्या परिमेय संख्या. अपरिमेय छेद शून्य हवा, अपरिमेय मध्ये छेद शून्य हवा, ज्याचं उत्तर येत नाही ती पण. त्रिकोणी संख्या, दोन नैसर्गिक संख्याचा गुणाकार भागिले 2 केलं की आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. त्या सर्व त्रिकोणी संख्या 100 पर्यंत 13 आहेत. अशा प्रकारे आपण गणितातले सर्व घटक या ठिकाणी केंद्रप्रमुख, टेट आणि टीईटी साठी आवश्यक असणारा भाग घेणार आहोत. ओके, थँक्यू.